फलटण चौफेर, अचूक, परखड, सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ. परिसरामध्ये खऱ्या अर्थाने सर्वात मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न कुठला असं जर कुणालाही विचारलं तर असणाऱ्या सहकारी नव्हे, साखर कारखान्यात. सहकारी आमचा एकमेव श्रीराम आहे आता तालुक्यामध्ये. आणि हा जो बंद होता तो चालू करण्याच्या दृष्टिकोनातून तालुक्याचं नेतृत्व करणाऱ्या रामरायांचे कर्तव्य समजून त्यांनी तो चालू केला. ही वस्तुस्थिती आपणा सर्वांना माहिती आहे. विस्तृत सभेच्या वेळेला आपल्याला निश्चित अधिक त्यावेळेला सांगता येईल. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की कुठलाही कारखाना असेल, कुठलीही संस्था असेल, याच्या माध्यमातून हजारो मजूर असतील, कर्मचारी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, ते अवलंबून असतात. आणि ती संस्था अचानक काही कारणाने बंद होते त्यावेळेला फार मोठ्या अडचणीत ही सर्वच जात असतात. साखरवाडीचंच उदाहरण द्यायचं झालं, करोडो रुपये शेतकऱ्यांच्या अडकले होते का नव्हते, हा सारा प्रश्न. किती कोटी अडकले होते तर तो आकडा जवळपास 48-50 कोटीपर्यंत जातो. NCLTच्या माध्यमातून 26 कोटी शेतकऱ्यांना मिळाले. त्यानंतरच्या काळामध्ये जे NCLTमध्ये मान्यता नसलेले सुद्धा त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले, त्यालाही यश मिळालं. काहींना मिळाले, काहींना अजूनही देत आहेत. हे सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी निश्चितच घडलेले आणि ते जरूर सांगितलं पाहिजे. कामगारांचं माझ्या माहितीप्रमाणे जवळपास पूर्ण समाधान झाले. अगदी किरकोळ काही प्रश्न त्यांचे मागे राहिलेले आहेत, नाहीतर पूर्णपणे त्यांचं समाधान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ही जर संस्था बंद असती तर ह्यातला एकही रुपया मिळाला नसता, किंबहुना चालू पगारही झाला नसता आणि त्या ठिकाणी कामगार हा प्रचंड अडचणीत आलेला होता. तो आणखी अडचणीत गेला असता हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे हे दोन्ही घटक हे ज्या कारखान्यावरती अवलंबून होते यांना त्या ठिकाणी कारखाना केवळ चालू झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांना कुठंतरी आपले पैसे परत मिळण्याची आशा त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यांना कुठंतरी न्याय मिळाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे. आणि एवढंच नाही झालं तर संपूर्ण चेहरामोहराच या परिसराचा बदलला. 10,000चा हा साखर कारखाना होईल असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. तो झाला. तो 20,000कडं त्याचा आता कामकाज चालू असल्याचं आपल्याला दिसतंय. इथेनॉलचा प्लांट झाला, कोजेन झालं आणि हा संपूर्ण परिसरच हा पूर्णपणे बदलून एक शाश्वत साखर कारखाना ह्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि तो चालू ठेवण्याच्या दृष्टीने या संपूर्ण भागातील आपण सर्वच त्यावरती अवलंबून आहात. बाजारपेठ अवलंबून आहे. हे सर्वस्वी लक्षात घेता तो चांगल्या प्रकारे कसा चालेल आणि चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी जे प्रयत्नशील आहेत त्यांच्या पाठीमागच उभं राहण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. आदरणीय पवार साहेबांच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की हा श्रीराम साखर कारखाना जो चालू आहे तो केवळ त्यांच्यामुळे चालू आहे. श्रीराम सहकारी साखर कारखान्याची परिस्थिती एवढी अडचणीची होती. आम्ही त्या काळामध्ये शासनाने काढलेल्या ज्या काही योजना होत्या त्या योजनेत आम्ही बसत नव्हतो, कारण आमची परिस्थिती अत्यंत अडचणीची होती. केवळ आदरणीय पवार साहेबांच्यामुळं आम्हाला त्या योजनेत त्यांनी आवर्जून बसवलं आणि त्यामुळं टप्प्याटप्प्याने आम्हाला अडचणीतून बाहेर पडता आली. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे केवळ आपल्याच विचाराचा, आपल्याच पक्षाचा कारखाना पवारसाहेब अशा पद्धतीने त्या ठिकाणी बाहेर काढतात अशातला भाग नाही. तर संपूर्ण साखर उद्योग कुठल्याही पक्षाचा असो, कुठलाही नेता असो, त्याला सुद्धा सहकार्य करण्याची भावना ठेवतात. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि पवार साहेब यांचे संबंध आपल्याला माहिती आहेत. गडकरी साहेबांचे संबंध माहिती आहेत. साखर उद्योग अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या सर्व मंडळींनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी प्रयत्न केले. कुणाला अडचणीत आणण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि त्या प्रकारची भाषा जर कोणी ह्या ठिकाणी येऊन करत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पवार साहेब जोपर्यंत आहेत तोपर्यंत हा साखर उद्योग हा असणार आहे, एवढं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. कारण साखर उद्योग आहे म्हणून शेतकरी आहे हे ते जाणतात आणि उद्योगासाठी नव्हे शेतकऱ्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि म्हणूनच पवार साहेबांच्या पाठीमागं ज्यांची दूरदृष्टी शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे त्याच्या पाठीमागं आपल्याला उभं राहायचं आहे.
आणि त्या दृष्टीनेच आपण येत्या 20 नोव्हेंबरला चांगल्या प्रकारचं मतदान कुठल्याही दहशतीला त्या ठिकाणी भीक न घालता आपण करून घ्यावं. विकास कामांच्या बाबतीत साखरवाडीकरांना चांगलं माहिती आहे कशा प्रकारे विकास झाला. तुमचे माजी सरपंच असतील त्यांच्या काळात सुद्धा आपल्या माध्यमातूनच विकास झालेला. त्यानंतर का नाही होत? त्यानंतर जो होतोय तो आपल्या वेगळ्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होताना दिसतोय. आणि त्यामुळं कुठंतरी भुलून जाऊन त्या ठिकाणी कुणीही काही वेगळा निर्णय करण्याचा विचार सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. जी मंडळी पूर्वी हा कारखाना चालवत होती, तुम्हालाही माहिती आहे की संपूर्ण सीझनची साखर मळी ही विकली आणि कुणाचा 1 रुपया दिला नाही. असं घडत नाही. कमी द्यायचे पण द्यायला लागतात. ती आधीच विकली आणि नंतर काहीच आलं नाही असं झालं. म्हणजे साखर पोत्यात पडण्याच्या आधीच ती विकलेली होती. त्यामुळे ती पडली की तो व्यापारी घेऊन गेला. ती मागची देणी देत बसली. पुढचं अख्ख्या सीझनचं ऊसाचं बिल राहिलं, कामगारांचे पगार राहिले. आणि हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने जर कोणी मंडळी चालवत असतील, चुकीच्या मार्गाने त्या ठिकाणी भ्रष्ट मार्गाने चालवत असतील तर अशी साखर कारखानदारी अडचणीत येणारच. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तिथं काहीतरी उद्योग झाला असेल तर ते अडचणीत येणारच. तो बंद पडणार. आणि आता बंद पडलेला जर एखादा चालू करतोय तर त्याच्यावरती आरोप म्हणजे हा चोराच्या उलट्या बोंबा आहेत. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि ताकदीने कुणाची भीती बाळगण्याचं आपल्याला कारण नाही. आपला सातारा जिल्हा आहे आणि सातारा जिल्हा स्वाभिमानांचा जिल्हा आहे. आणि त्यामुळं तुम्ही कुठलीही काळजी न करता, कुठलीही भीती न बाळगता ताकदीने 20 नोव्हेंबरला दीपकराव चव्हाणांना चांगलं मताधिक्य संपूर्ण परिसरामध्ये मिळवून द्या एवढीच विनंती करतो. त्यांची बारामती फिरून दाखवतो याबद्दल तुम्ही काय म्हणता? अजितदादा गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडं नेहमीच फायनान्स मिनिस्टर, अर्थमंत्री म्हणून अजितदादा नेहमीच त्यांच्याकडं तेही खातं ते नेहमीच सांभाळत आहेत. निश्चितपणे ते कार्यक्षम नेते आहेत, आमची नेते आहेत, याहीविषयी काही शंका नाही. परंतु फलटण असेल, इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, याची बारामती करायची असेल तर बारामती एवढा निधी त्यांना द्यावा लागतो. तो आज तगायत कधीही कुठल्या आजूबाजूच्या तालुक्याला देताना दिसला नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या योजनेला 100 कोटी बारामतीला आले तर इतरांना फक्त 10च मिळत होते. 25-15 सारख्या योजनेमध्ये संपूर्ण फलटण तालुक्याला 5 कोटी मिळाले तर बारामतीला किती मिळाले याचा हिशोब काढा. अशा पद्धतीने केवळ स्वतःचा विचार करून फलटणची बारामती, बारामतीची फलटण अशा बोलण्यात काय फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि पाण्याच्या प्रश्नाच्या बाबत म्हणाल तर फलटण तालुका हा पाणी संपूर्ण तालुक्याला मिळण्याच्या दृष्टीने नक्कीच सगळ्यांच्या आघाडीवर आहे. फलटण असेल, खंडाळा असेल, हे दोन्ही तालुके निश्चितपणे आघाडीवर आहेत. ते म्हणाले की या तालुक्यातल्या संस्था तुम्ही चालवा दिल्या. फलटण तालुक्यातल्या संस्था आपण श्रीराम कारखाना जो अडचणीत आला होता तो आपण भागीदारी तत्वावरती चालवतो. दुसरी कुठली संस्था आपण कुणालाही कसली चालवायला दिलेली नाही. सर, एक मुद्दा की रामराजे असे म्हणाले की त्यावेळेस तुमची मागणी केली आमदार केला की मी संजीव राजेंना आमदार करत होतो, महाराज साहेब म्हणजे नको. याबद्दल काय म्हणते? आता ते कुठं आमदार करणार होते मला काही त्याची कल्पना नाही. ते आता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा म्हणून एक केलेलं भाष्य आहे. ते राजकीय भाष्य, त्याच्याकडे फारसं काही गांभीर्याने पाहू नये. ओके. कंपनी संदर्भात अजितदादांच्या कालच्या सभेमध्ये आरोप झाले की कामगारांना फुल पगार भेटत नाही, त्यातील 12,000 रुपये कॉन्ट्रॅक्टरला जातात. याच्यावर काय आपण? कमिन्स एक मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्यांचे नियम, अटी, धोरणं हे निश्चित आहेत. त्यांचा जो काही कर्मचाऱ्यांचा पगार असतो तो त्याच्या खात्यावरती जमा होतो. कॉन्ट्रॅक्टरचं जे काही कमिशन असेल तेवढंच त्याला मिळतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरचं 4.33 वगैरे अशा प्रकारचं कमिशन आहे. त्याच्यापेक्षा त्याला 1 रुपया जास्ती मिळू शकत नाही. आणि मल्टीनॅशनल कंपनीत असं काही घडत नाही. कॅशनी व्यवहार काही होत नाहीत. आणि कुणाला कॉन्ट्रॅक्टरला 12 देतायत, कामगाराला कमी देतायत, असं कधीही काही घडत नाही. तसा आरोप काय केले जातात? काय मुद्दा काय, कुठल्या ह्याच्यावर खोटे आरोप न केले जातात? हा खोटेपणाच आहे, दुसरं काय? नाही, खुद्द कामगार तिथे 2-3 होते, ते म्हणले की आम्हाला 12,000 पगार भेटतो, बाकी सगळे कॉन्ट्रॅक्टर खिशात जातात. ते चुकीचं बोलतात.
तुम्ही कुठल्याही काम करणाऱ्याला विचारा ना, तू कोण होता कोणाला माहिती. तिथं तो आत काम करतोय त्याची स्लिप काढून बघा. दादा म्हणले की 20 तारीख जाऊन द्या, मी कमीच्या अधिकाऱ्याला बोलून घेतो आणि तो मुद्दा फायनल करतो. हे गेल्या 6 महिन्यापासून माझी खासदारांचं चाललंय की कमिन्समध्ये अशा प्रकारे कामकाज चालतं. कॉन्ट्रॅक्टर हे सर्व भागातले, बारामतीचे सुद्धा त्यामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टर आहेत. असं काही नाही की फलटण तालुक्यातलेच कॉन्ट्रॅक्टर आहेत, पुण्याचे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत. तुम्ही कुणाची स्लिप काढून बघा ना, पे स्लिप काढून आम्हाला लगेच लक्षात येईल. कॉस्ट टू कंपनी एक विषय असतो आणि त्यातून प्रॉव्हिडंट फंड कंपनी सुद्धा भरत असते. तर कॉस्ट टू कंपनी साधारण जरा हिशोब काढला तर 24-25 हजारापर्यंत जाऊ शकतो आणि प्रत्यक्षात कामगाराच्या हातात त्यावर 17 ते 18 हजार रुपये येऊ शकतात. बाकी त्याचा प्रॉव्हिडंट फंडला जमा झालेला असतो. तो जवळपास 1800-3600 रुपये जमा असतो. हा सगळा हिशोब नीट न समज कमी असल्यावर ते असं घडतं. म्हणजे समज कमी असं तुम्हाला म्हणायचं आहे. अहो, कमी मल्टीनॅशनल आहे, ती 1 रुपयाला आज देत नाही आणि ती कॉन्ट्रॅक्टरला देणार आहे 12,000. त्यांची नियम अटी तुम्ही जरा जाऊन बघा ना कशा आहेत. अज्ञानातून हे दुसरं काय. ते काय खाजगी कंपनी आहे काय की आपलं माझी कंपनी आहे की मी 12 दिले हे दिले, असं थोडी आहे. मल्टीनॅशनल नियम अटीप्रमाणे चालते. तिथं जिथं फलटणला जे आहे तेच त्यांचं US च्या प्लांटमध्ये घडतं, तेच त्यांच्या इंग्लंडच्या प्लांटमध्ये घडतं. कमिन्स बाबतीत जो आपण प्रश्न विचारला आता, कमिन्स ही मल्टीनॅशनल कंपनी हे तर बाबांनी सांगितलं, परंतु कमिन्सला पूर्वी एक आंदोलन झालं होतं, तुम्हाला जर लक्षात असेल 2 वर्षापूर्वी. त्यावेळेस कमिन्सच्या US ब्रांचनी ह्या कमिन्सला फलटणचा मेल पाठवलं होतं की तुम्ही हा प्लांट शटडाऊन करा, इमिजिएटली शटडाऊन द प्लांट अँड गेट बॅक टू पुणे ब्रांच. असं का सांगितलं होतं त्यांनी, कारण का अख्ख्या ग्लोबल जे काय कमिन्सचं हे आहे, जे काय रेव्हेन्यू जनरेशन होतं त्याच्यापैकी फक्त 2% ह्या कमिन्समधून होतं. फक्त 2%. तुम्ही अजून त्यांचं ऑडिट काढा, चेक करा रिपोर्ट्स आणि मग मला सांगा. मी अक्षरशः म्हणजे ह्या बाबतीत पुण्याला जाऊन सुद्धा त्यांच्या काय कुलकर्णी साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली आहे. राहिली गोष्ट त्याच्या पगाराच्या बाबतीत, या जे काय मुलांचा पगार कट होतोय किंवा काय कमी दिला जातो, हा जो काय प्रकार होतोय, तुम्ही लक्षात घ्या की जेणे कुणाला टेंडर असतो त्या ह्याचा जॉब द्यायचा, त्या माणसांनी त्या ज्याला टेंडर मिळालेला असतो त्यांनी आधी पगार करायचा असतो, त्यांचा आधी करायचा असतो. मग त्या पगाराची स्लिप त्या अकाउंटवर त्यांच्या जमा केल्यानंतर त्याची स्लिप द्यायची असती कमिन्सला की मी एवढा एवढा पगार केलाय. ते कमिन्स मुंबईला पाठवतात, मुंबईमधनं त्यांचं पेमेंट नंतर कॉन्ट्रॅक्टरचं निघतं, आधी निघत नाही. हे गैरसमज आहेत लोकांचे. तुम्ही जेवढं तरी पण हे वारंवार आरोप का होतात? मग तेच ना, एक फेक नेरेटिव्ह काहीतरी क्रिएट करायचं. आता 15 लाखाचं तुम्हीच मला सांगा ना, 15 लाखाचं किती वर्षापूर्वी सांगितले आपल्याला? 2014 झालंय का? 1500 रुपयावर येऊन तुम्ही थांबलाय, बरोबर आहे का चुकी? मग असेच काहीतरी नेरेटिव्ह क्रिएट करायचे, एवढं मिळतंय एवढं जाते, असं काही नसतं. ती मल्टीनॅशनल कंपनी आहे. त्याच्यामध्ये आता सुद्धा तुम्ही मला सांगा किती ह्याच्यातली मुलं आहेत, आपण बसलोय, किती लोक ATM मध्ये जातात. आता गुगल पे आलंय, ATM मध्ये माणसं तरी दिसतात का तुम्हाला? आता ऑनलाईन सगळं झालेलं आहे. आपण सामान्य माणूस जर ह्याच्यातनं ऑपरेट करत असेल तर मल्टीनॅशनल कंपनी कशाला रोखीने व्यवहार करू होऊच शकत नाही. मला तर नाही वाटत असं काय घडते. आणि फायनान्शियल ऑडिट असतात, दर महिन्याला ऑडिट असतात, लेबर कोर्ट असतं. एवढंच जर त्यांना वाटत होतं, आता ज्यांनी काल आरोप केले त्यांच्या हातात आता 2.5 वर्ष सत्ता होती, त्यांनी का चौकशी नाही लावली कमिन्सची? काल अजितदादांची सभा झाली, त्या सभेमध्ये भरपूर प्रमाणात आरोप करण्यात आले, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं त्या सभेत जी लोक स्टेजवर बसलेली, खरं तर विशेष वाटतं ही गोष्ट की पूर्वी हाच साखरवाडी कारखान्याबाबतीत त्यांनी बरंच काय काय सांगितलं. इथंच कारखाना आहे आपल्या इथं. आता तुम्ही पहिल्यांदा आदरणीय चिमणराव कदम साहेबांकडे कारखाना चालवायला होता त्यावेळेस पेमेंट रेग्युलर जात होतं. त्याच्यानंतर विष्णुपंत गाडे साहेबांकडे गेला तेव्हा पेमेंट व्यवस्थित शेतकऱ्यांना मिळत होते. त्याच्यानंतर मला वाटतं शामराव त्यांच्याकडे गेला, भोसलेंकडे गेला, ते व्यवस्थित पेमेंट करत होते. त्याच्यानंतर कारखाना कुणाकडे आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तात्यांकडे आला. मग त्याच वेळेस का पेमेंटची अडचणी व्हायला लागल्या? 3 माणसांनी चालवलं तेव्हा व्यवस्थित चालतोय, 4थ्या माणसाकडे गेला की काय अडचणी निर्माण झाल्या? मला असं वाटतंय की असं काय एक नेरेटिव्ह क्रिएट केलं जातंय की कुठेतरी गोंधळ होतोय, कुठेतरी आत्ताच संस्था नीट चालत नाहीयेत, असं काही नाहीये. मला वाटतं उलटा साखरवाडी कारखाना आता 10,000 क्रशिंग झालंय त्याचं, आता उलटा वाढतोय तो कारखाना. कुठेतरी शेतकऱ्यांना जास्ती प्रमाणात न्याय मिळते, जास्ती आपल्या इथं ऊस गाळप होती, जास्ती साखरेचं प्रोडक्शन होते. मग ह्याच्यात वाईट आहे का चांगलं आहे?
मला वाटतं असं काय चुकीचे हे आरोप आहेत, असं काय होत नाहीये, व्यवस्थित चाललेलं आहे, हे कारखाने वगैरे सगळे व्यवस्थित चालले, मला अजिबात काय ह्याच्यात अजिबात शंका वाटत नाही. फलटण तालुक्याचा विकास गेली 30 वर्ष झालाच नाही असा आरोप केला. असं कसं म्हणता येईल 30 वर्ष झालं, आता आपण बघतो हायवे झालाय. एक पिढी गेली म्हणले की 30 वर्ष. असं नसतं कधी. विकास हा काय नुसता नावापुरता नसतो, हा खरोखर दिसत असतो. आपण बघचाल तर आता धोम-बलकवडीचं पाणी आपल्या इथं 2009 साली आलं, 9-10 साली आलं, अख्खा तालुका सुजलाम सुफलाम झाला. त्याचप्रमाणे कमीन्स आलं, त्याच्यामुळे तिथं एक 5-7 हजार या मुलांचं. भागातील रस्ते सुधारण्यात असा बी आरोप केला त्यांनी. आता हायवे झालाय आपल्या इथनं, 6 लेनी हायवे. ग्रामीण भागात नाही, ग्रामीण भागातले रस्ते हळूहळू डेव्हलपमेंट चालूच आहे ना. असं कुठे आता मला वाटतं जिंती, फलटण, गिरवी आणि गिरवी वारुगड हा रस्ता तर दरवर्षी होतोय, दरवर्षी टप्प्याटप्प्याने. पटलांनी असा आरोप केला की अजितदादा तुम्ही फंड दिला आणि त्या फंडाच्या द्वारावर ते आता विधानसभेचे इलेक्शन ते लढवतात. असं कसं आहे बघा, जे सरकारमध्ये असतात, जे आमदार असतात किंवा जे मंत्री महोदय असतात, त्यांनी सगळ्यांना आपापला निधी वाटलाच पाहिजे. मग त्याच्यात असं काही विशेष नाही. जो विधिमंडळात जातो, जो आमदार होतो, त्यांना त्यांचा निधी मिळतोच. असं कसं म्हणताय तुम्ही की त्यांनाच दिला, फक्त सगळ्यांनाच दिला जातो? मग त्याच्यात काय चुकीचं आहे? बरोबर आहे. विकास हा कमी दिसतोय त्यांना, तुम्ही काय बोलता? नाही, असं विकास कमी दिसतोय असं मला वाटत नाही. काय होतं माहिती का, आता सुद्धा बाबांनी सांगितलं की अर्थ खातं आदरणीय दादांकडे होतं. आता अर्थ खातं त्यांच्याकडे असल्यामुळे बारामतीला जास्ती निधी जातो, इकडे कमी येतो. कमी होते थोडस त्यात सुद्धा काय काय गोष्टी असतात की कसा कुठल्या ह्याच्यातनं योजनेतनं बसवायचं किंवा काय. आता 25-15ची कामं जर घेतली किंवा 30-32ची आपण कामं घेतली तर बारामती तालुक्यात मला वाटतं एका जिल्हा परिषद गटात 5-5 कोटीची कामं झाल्यात. एका जिल्हा परिषद गटात. आपल्या इथं अख्ख्या तालुक्यात 5 कोटीची होतात, तिकडे जिल्हा परिषद गटात 5 कोटीची होतात. हा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जेवढा काय निधी येतो तो व्यवस्थित वापरला जातोय आणि अगदी व्यवस्थितपणे विकास होतोय. असं काय अडचणीचं मला तर नाही वाटत. ओके, आभार आहे.